राहुल आणि स्वातीचं लग्न झालं तेव्हा दोघेही खूप आनंदात होते. छोटस घर, मोठी स्वप्न आणि एकमेकांवर प्रचंड प्रेम असं सगळं सुरळीत चाललं होतं. सुरुवातीला राहुल स्वातीची खूप काळजी घ्यायचा. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या, कामाचा ताण वाढला आणि त्याचा स्वभाव बदलायला लागला. स्वाती दिवसभर घर सांभाळून त्याची वाट बघायची, पण तो उशिरा यायचा. कधी फोनवर व्यस्त तर कधी मित्रासोबत. मग स्वातीच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले, तो आधीसारखा का नाही राहिला. एक दिवस तिने विचारलं, तू मला आधीसारखं प्रेम करत नाहीस का? राहुल चिडून म्हणाला, काय वेडे प्रश्न विचारतेस तू मला? काम असतं म्हणून उशीर होतो. त्या दिवसापासून त्यांच्या नात्यात अंतर वाढायला लागलं. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण व्हायला लागली. स्वाती शांत राहायची कारण तिला नातं टिकवायचं होतं, पण राहुलला वाटायचं की तिचं चुकते. एक दिवस स्वाती आजारी पडली, तिला ताप आला. तरीही राहुलने फारसं लक्ष दिलं नाही. तो ऑफिसला गेला आणि रात्री उशिरा परत आला तेव्हा स्वाती तशीच एकटी पडलेली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, तुला माझी काळजीच नाही उरली. राहुल पुन्हा चिडला, ड्रामा करू नकोस. हे ऐकून स्वाती पूर्णपणे तुटली. काही दिवसांनी ती शांत झाली, बोलणं कमी केलं आणि स्वतःमध्येच राहू लागली. राहुलला ते जाणवलं, पण त्याने दुर्लक्ष केलं. एक दिवस राहुल ऑफिसमधून घरी आला तर घरात शांतता होती. स्वाती कुठेच दिसत नव्हती. टेबलवर एक पत्र होतं. त्याने उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. राहुल, मी खूप प्रयत्न केला हे नातं टिकवण्यासाठी, पण मला तुझ्याकडून फक्त दुर्लक्ष मिळालं. मी आजारी असताना मला तुझी गरज होती, पण तू नव्हतास. मला तुझं प्रेम हवं होतं, पण तू दिलं नाही. म्हणून मी काही दिवसांसाठी आईकडे जात आहे. कदाचित तुला माझी किंमत कळेल. हे वाचून राहुल हादरला. त्याला सगळं आठवायला लागलं, तिचं प्रेम, तिची काळजी आणि स्वतःचं वागणं. त्याला जाणवलं की तो चुकला आहे. त्याने लगेच स्वातीला फोन केला, पण तिने उचलला नाही. तो थेट तिच्या आईच्या घरी गेला. तिथे स्वाती शांत बसलेली होती, डोळ्यात अश्रू होते. राहुल तिच्या समोर जाऊन म्हणाला, माफ कर स्वाती, मी खूप मोठी चूक केली. मला तुझी किंमत समजली नाही, पण आता मला कळलं आहे, मी तुझ्याशिवाय काहीच नाही. स्वाती काही वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, मला फक्त तुझं प्रेम हवं होतं, तेच तू दिलं नाहीस. राहुलने तिचा हात धरला आणि म्हणाला, आता देईन, आयुष्यभर देईन. तिच्या डोळ्यात पुन्हा विश्वास दिसू लागला आणि दोघं पुन्हा एकत्र आले. त्या दिवसांपासून राहुल बदलला. तो तिच्यासाठी वेळ काढू लागला, तिची काळजी घेऊ लागला आणि स्वाती ही पुन्हा हसायला लागली. त्याला समजलं की नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर वेळ, समज आणि काळजी ही तितकीच महत्वाची असते. कारण जेव्हा माणूस आपल्या जवळच्यांची किंमत वेळेवर ओळखत नाही, तेव्हा नातं तुटायला वेळ लागत नाही. पण वेळेत समजलं तर तेच नातं पुन्हा सुंदर बनू शकतं. राहुल आणि स्वाती पुन्हा एकत्र आले होते, पण यावेळी दोघांनी ठरवलं होतं की नातं फक्त शब्दांनी नाही, तर कृतीतून जपायचं. राहुल आता रोज वेळेवर घरी यायचा, स्वातीसोबत बसून बोलायचा, तिच्या दिवसाबद्दल विचारायचा आणि तिला हसवायचा. स्वातीला हळूहळू पुन्हा आधीसारखं सुरक्षित वाटू लागलं, पण मनातल्या जखमा अजून पूर्ण भरल्या नव्हत्या. ती कधी कधी शांत व्हायची आणि राहुलला ते जाणवायचं. एक दिवस राहुलने विचारलं, तू अजूनही दुखावलेली आहेस ना? स्वातीने हलक्या आवाजात होकार दिला आणि म्हणाली, जखम दिसत नाही म्हणून ती नसते असं नाही. हे ऐकून राहुलला आणखी जाणवलं की विश्वास परत मिळवायला वेळ लागतो. त्या दिवसांपासून त्याने अजून जास्त प्रयत्न सुरू केले. छोट्या छोट्या गोष्टीतून तो तिची काळजी दाखवू लागला. सकाळी चहा बनवून देणं, तिच्यासाठी आवडता पदार्थ आणणं, तिच्या तब्येतीची काळजी घेणं, हे सगळं तो मनापासून करू लागला. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात एक नवीन आनंद आला. स्वातीने राहुलला सांगितलं की ती आई होणार आहे. हे ऐकून राहुलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने स्वातीला मिठी मारली आणि म्हणाला, आता मी सगळं नीट सांभाळेन. त्या दिवसापासून तो तिच्यासोबत प्रत्येक तपासणीला जायचा, तिची खूप काळजी घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत तिच्यासोबत बसून तिच्या भीती कमी करायचा. स्वातीच्या मनातही पुन्हा विश्वास आणि प्रेम वाढू लागलं. पण आयुष्य नेहमी सरळ नसतं. एक दिवस अचानक स्वातीची तब्येत बिघडली आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. राहुल पूर्णपणे घाबरला होता. डॉक्टरांनी सांगितलं की परिस्थिती थोडी गंभीर आहे.
राहुल बाहेर बसून देवाला प्रार्थना करत होता. त्याला त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या, ज्यावेळी तो स्वातीकडे दुर्लक्ष करायचा आणि आज त्याला तिच्याशिवाय जगणं अशक्य वाटत होतं. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, दोघंही सुरक्षित आहेत. हे ऐकताच राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आत गेला. स्वाती थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिच्या बाजूला छोटस बाळ झोपलेलं होतं. राहुलने ते बाळ हातात घेतलं आणि त्याला जाणवलं की आयुष्याने त्याला दुसरी संधी दिली आहे. त्याने स्वातीकडे पाहिलं आणि म्हणाला, धन्यवाद मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल. स्वाती हसली आणि म्हणाली, फक्त लक्षात ठेव, यावेळी मला कधीच एकटं सोडू नकोस. राहुलने तिचा हात घट्ट पकडला आणि वचन दिलं की तो कधीच तिला एकटं सोडणार नाही. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात खूप बदल झाले. दोघं मिळून बाळाची काळजी घेऊ लागले. छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधू लागले. कधी थकवा यायचा, कधी वाद व्हायचे, पण आता ते लगेच बोलून सगळं सोडवायचे. कारण त्यांना कळलं होतं की शांतता ठेवली तर अंतर वाढतं आणि संवाद ठेवला तर नातं मजबूत होतं. काही वर्षांनी त्याचं बाळ मोठं झालं आणि एक दिवस त्याने विचारलं, आई बाबा तुम्ही कधी भांडत नाही का? राहुल आणि स्वाती एकमेकांकडे बघून हसले आणि राहुल म्हणाला, भांडण होतात पण आम्ही एकमेकांना सोडत नाही. त्या उत्तरात त्याच्या सगळ्या प्रवासाचं सार होतं. कारण नातं परफेक्ट नसतं, पण दोन माणसं एकमेकांसाठी प्रयत्न करत राहिली तर ते नातं कायम टिकतं. आणि खरं प्रेम म्हणजे कधीच न सोडणं. वर्ष पुढे सरकत गेली आणि राहुल स्वातीचं आयुष्य हळूहळू स्थिर झालं होतं. त्यांच्या मुलाचं नाव त्यांनी आरव ठेवलं होतं. घरात हसू, खेळ आणि छोट्या छोट्या आनंदाने भरलेलं वातावरण होतं. पण जबाबदाऱ्या देखील वाढत होत्या. राहुल कामात व्यस्त व्हायचा तर स्वाती घर आणि आरव दोघांना सांभाळत होती. यावेळी मात्र दोघंही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली होती की काहीही काम असलं तरी एकमेकांसाठी वेळ काढायचाच. एक संध्याकाळी आरव झोपल्यानंतर स्वातीने शांतपणे विचारलं, आपण आधीसारखं बोलत नाही असं तुला वाटतं का? राहुल थोडं थांबला आणि म्हणाला, कामामुळे कदाचित कमी बोलतोय, पण तुझं महत्व अजूनही तितकंच आहे. स्वाती हसली पण तिने सांगितलं, महत्व असणं आणि ते दाखवणं यात फरक असतो. हे ऐकून राहुलला पुन्हा जाणवलं की नातं जपणं ही सतत चालणारी गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशीपासून त्याने पुन्हा एक छोटा बदल केला. तो रोज काही मिनिट तरी फक्त स्वातीसाठी ठेवू लागला. फोन बाजूला ठेवून तिच्याशी बोलू लागला, तिचं ऐकू लागला. काही दिवसांनी स्वातीचा वाढदिवस आला आणि यावेळी राहुलने काही खास प्लॅन केले. त्याने घरातच छोटस सरप्राईज तयार केलं. आरवच्या मदतीने केक आणला आणि सगळं सजवलं. स्वाती घरी आली तेव्हा तिला सगळं पाहून आश्चर्य वाटलं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. राहुल म्हणाला, मला मोठ्या गोष्टी नाही करता येत, पण छोट्या गोष्टीतून तुला खुश ठेवायचं आहे. त्या क्षणी स्वातीला जाणवलं की खरं प्रेम मोठ्या गिफ्ट मध्ये नाही तर अशा छोट्या प्रयत्नात असतं. काळ पुढे गेला आणि एक दिवस अचानक राहुलच्या नोकरीत मोठी अडचण आली. कंपनी बंद झाली आणि तो नोकरीशिवाय झाला. घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. खर्च, जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता वाढली. राहुल खूप निराश झाला. त्याला वाटायला लागलं की तो अपयशी ठरला आहे. तो शांत राहू लागला आणि स्वतःला दूर ठेवू लागला. पण यावेळी स्वाती त्याच्यासोबत उभी राहिली. तिने त्याचा हात धरून म्हटलं, ज्यावेळी मी तुटले होते तेव्हा तू मला उभं केलंस. आता तुझी वेळ आहे. मी तुझ्यासोबत आहे. तिच्या या शब्दांनी राहुलला पुन्हा ताकद मिळाली. तो पुन्हा प्रयत्न करू लागला. दिवस रात्र मेहनत करू लागला. काही महिन्याच्या संघर्षानंतर त्याला नवीन नोकरी मिळाली. कदाचित आधीपेक्षा छोटी होती, पण त्यात समाधान होतं. त्या दिवशी राहुल घरी आला आणि स्वातीला मिठी मारून म्हणाला, तू नसतीस तर मी हरलो असतो. स्वाती हसली आणि म्हणाली, आपण हरलो नाही, कारण आपण एकमेकांना सोडलं नाही. आरव हे सगळं पाहत होता आणि त्याच्या मनात नात्याबद्दल एक मोठा धडा तयार झाला होता. काही वर्षांनी आरव मोठा झाला आणि एक दिवस त्याने आपल्या आई वडिलांना सांगितलं, मला तुमच्यासारखं नातं हवं आहे, जिथे दोघंही एकमेकांसाठी उभे राहतात. राहुल आणि स्वाती एकमेकांकडे पाहून हसले, कारण त्यांनी जे अनुभवातून शिकलं होतं तेच त्यांनी आपल्या मुलाला दिलं होतं. आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं की नातं परिपूर्ण नसतं, त्यात चढ उतार येतात, कधी आनंद तर कधी दुःख येतं. पण जर दोन माणसं एकमेकांसाठी प्रामाणिकपणे उभी राहिली तर कोणतीही परिस्थिती त्यांना वेगळं करू शकत नाही. कारण खरं कौटुंबिक नातं म्हणजे फक्त सोबत राहणं नाही, तर प्रत्येक कठीण क्षणी एकमेकांना आधार देणं असतं.
तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.